तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10th इंग्लिश ग्रामरचे जे ईझी टॉपिक्स आहेत, ज्यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, असे सर्व ईझी टॉपिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या टॉपिक्सवरती कुठलाही प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेला, तो प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुठले टॉपिक्स अभ्यासणार आहोत ते आधी आपण बघूया. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲड अ क्वेश्चन टॅग, इन्फिनिटिव्ह, डब्ल्यू-एच क्वेश्चन, मेक इट एक्सक्लेमेटरी, ॲज वेल ॲज, नॉट ओन्ली बट अल्सो, नो सूनर दॅन, हे काही टॉपिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, आपला पहिला टॉपिक आहे ॲड क्वेश्चन टॅग. आता बघा, क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर बघा, क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ॲडेड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स टू कन्फर्म ऑर चेक द इन्फॉर्मेशन. तर बघा, क्वेश्चन टॅग एक शॉर्ट क्वेश्चन असतो, जो आपण सेंटेन्सच्या शेवटी ॲड करत असतो एखाद्या इन्फॉर्मेशनला कन्फर्म करण्यासाठी किंवा एखादी इन्फॉर्मेशन चेक करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, इट्स हॉट टुडे, इजंट इट, ह्या वाक्यामध्ये इजंट इट हा तुमचा क्वेश्चन टॅग आहे. आता बघा, क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा, पहिला रूल असणार आहे, इफ सेंटेन्स इज पॉझिटिव्ह देन क्वेश्चन टॅग इज निगेटिव्ह. जर तुमचं दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असणार आहे. त्यानंतर दुसरा रूल, इफ सेंटेन्स इज निगेटिव्ह देन क्वेश्चन टॅग इज पॉझिटिव्ह. जर तुमचं दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असणार आहे. तुम्हाला व्हॉइस वर्सा लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं हेल्पिंग वर्बचं निगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. त्यासाठी काही हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्यांचं निगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यामध्ये बघा, ॲमचं कन्व्हर्जन आरंट होतं, इजचं कन्व्हर्जंट इजंट होतं, आरचं कन्व्हर्जंट देखील आरंट होतं, वॉजचं कन्व्हर्जंट वॉजंट होणार, वेअरचं कन्व्हर्जंट विअरंट होतं, शालचं कन्व्हर्जन शांट होणार, शूडचं कन्व्हर्जन शुडंट होतं, कॅनचं कन्व्हर्जन कांट होणार, कुडचं कन्व्हर्जन कुडंट होतं, विलचं कन्व्हर्जन वोंट होणार. तर बघा, हे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्यांचं निगेटिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायची. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर त्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग ॲड करताना डोंट, डझंट आणि डिडंट यापैकी हेल्पिंग वर्ब्स आपल्याला वापरायचे असतात. आता बघा, जर वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर आपण डोंट किंवा डझंट वापरणार. जर वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्याला डिडंट वापरायचं असणार आहे. तर बघा, ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा, क्वेश्चन टॅगचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो. तर बघा, दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्या, त्यानंतर कॉमा, त्यानंतर क्वेश्चन टॅग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीने क्वेश्चन टॅगचा फॉर्मॅट हा असतो. आता बघा, ह्या टॉपिकवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा, बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला सिंपल सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायला सांगितलं जाईल. फॉर एक्झाम्पल बघा, भोली वॉज फ्रायटन, या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. तर कशा पद्धतीने करणार? सगळ्यात आधी दिलेलं सेंटेन्स चेक करा, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर बघा, दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असणार आहे. तर बघा, दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्या, त्यानंतर कॉमा द्या, त्यानंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब हे निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहा, त्यानंतर भोलीसाठी सब्जेक्ट शी यूज करा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. अगदी इझी क्वेश्चन असतो आणि ह्या क्वेश्चनमध्ये 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतो. आणखी एक सेंटेन्स बघू, वी कॅन डू इट, या वाक्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. कशा पद्धतीने करणार? सगळ्यात आधी दिलेलं सेंटेन्स चेक करा, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह असणार आहे. दिलेलं सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्या, त्यानंतर कॉमा द्या, त्यानंतर क्वेश्चन टॅग, त्यासाठी हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहा आणि त्यानंतर सब्जेक्ट ॲज इट इज आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅग हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. यानंतर बघा, आपला पुढचा टॉपिक आहे इन्फिनिटिव्ह. तर बघा, अगदी इझी क्वेश्चन आहे आणि बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी हमखास यावरती क्वेश्चन हा विचारला जातो. आता बघा, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आता बघा, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? तर बघा, टू प्लस वर्ब ह्या फॉर्मॅटला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. अगदी इझी क्वेश्चन आहे. तर बघा, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तर तुम्हाला सिंपल सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह किंवा आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात आधी वाक्यामध्ये टू शोधा, टू नंतर येणारं वर्ब शोधा आणि तेच तुमचं इन्फिनिटिव्ह असणार आहे. तर बघा, ह्या वाक्यामध्ये टू किल हे तुमचं इन्फिनिटिव्ह आहे. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स बघू, नो बडी वॉन्टेड टू व्हिजिटर, या वाक्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्ह फाइंड आउट करायचे. कशा पद्धतीने करणार? सगळ्यात आधी टू शोधा, टू नंतर येणारं वर्ब शोधा आणि तेच तुमचं इन्फिनिटिव्ह असणार आहे. तर ह्या वाक्यामध्ये टू व्हिजिट हे तुमचं इन्फिनिटिव्ह असणार आहे. तर बघा, हा होता तुमचा इन्फिनिटिव्ह हा टॉपिक. यानंतर बघा, पुढचा टॉपिक असणार आहे फ्रेम डब्ल्यू-एच क्वेश्चन. आता बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही डब्ल्यू-एच वर्ड्स त्यांचे मराठीमध्ये मीनिंग्स तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यामध्ये बघा, व्हॉट याचा मराठीमध्ये मीनिंग होतो काय, त्यानंतर वेअर याचा मराठीमध्ये मीनिंग होतो कुठे, त्यानंतर व्हेन याचा मराठीमध्ये मीनिंग होतो कधी, त्यानंतर हू त्याचा मराठीमध्ये मीनिंग होतो कोण, त्यानंतर हुम त्याचा मराठीमध्ये मीनिंग होतो कोणाला आणि विच त्याचा मराठीमध्ये मीनिंग होतो कोणता किंवा कोणती.
तर बघा हे काही WH वर्ड्स आहेत, त्यांचे मराठीमध्ये मीनिंग्स तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्ही इझिली WH क्वेश्चन फ्रेम करू शकतात. आता बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा पहिला रूल असणार आहे, जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं असेल तर बघा जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तुम्हाला एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. वाक्याची सुरुवात WH वर्डने करणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मेन वर्ब. तर असा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं असेल तर. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर वाक्याची सुरुवात WH वर्डने करणार, त्यानंतर डू, डज, डिड यापैकी एक हेल्पिंग वर्ब तुम्हाला टेन्सेसनुसार वापरायचं असणार आहे, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर मेन वर्ब. तर हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर. तर बघा ह्या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स बघू, म्हणजे हा टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जाईल. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये कसा क्वेश्चन असतो, तर बघा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला सिंपल सेंटेन्स दिलं जाईल, त्या सेंटेन्समध्ये एक पार्ट तुम्हाला अंडरलाईन केला जाईल, ते पार्ट आन्सर आला पाहिजे असा WH क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा पहिलं सेंटेन्स आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. आता ह्या वाक्यामध्ये माय फादर ह्या पार्टला तुम्हाला अंडरलाईन केलेले आहे. आता हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, सगळ्यात आधी प्रॉपर WH वर्ड तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा माय फादर असं आन्सर आलं पाहिजे असा WH वर्ड आपल्याला शोधायचा आहे. तर बघा सगळ्यात आधी आपण WH वर्ड घेतला, त्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेले ॲज इट इज लिहून घेतलं आणि त्यानंतर उरलेला पार्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला WH क्वेश्चन फ्रेम करायचा असतो. तर क्वेश्चन कशा पद्धतीने तयार झाला, हू वॉज मेडिकल प्रोफेशनल, तर याचं आन्सर येतं माय फादर. यानंतर बघा सेकंड सेंटेन्स, द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता बघा ह्या सेंटेन्समध्ये इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस ह्या पार्टला तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे हा पार्ट आन्सर आला पाहिजे असा WH क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करायचा आहे. सगळ्यात आधी प्रॉपर WH वर्ड लिहिणार, त्यानंतर वाक्यामध्ये दिलेलं हेल्पिंग वर्ब ॲज इट इज लिहून घेणार आणि त्यानंतर रिमेनिंग पार्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन कसा तयार झाला, वेअर वॉज रायटर्स हाऊस. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला WH क्वेश्चन हा फ्रेम करायचा असणार आहे. यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे मेक इट एक्सक्लामेटरी. आता बघा हा देखील टॉपिक खूप इझी आहे. या टॉपिकमध्ये काही बेसिक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये बघा पहिला रूल असणार आहे, जर वाक्यामध्ये व्हेरी दिलेला असेल किंवा नसेल, नीट लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये व्हेरी दिलेला असेल किंवा नसेल तर वाक्याची सुरुवात हाऊने करायची. जर वाक्यामध्ये व्हेरी दिलेला असेल तर वाक्याची सुरुवात व्हॉट ने करायची. तर बघा हा बेसिक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो, वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने करणार, त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टिव्ह यूज करायचे, त्यानंतर सब्जेक्ट आणि शेवटी हेल्पिंग वर्ब आणि शेवटी एक्सक्लामेटरी चिन्ह तुम्हाला द्यायचं असणार आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा ह्या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स बघू जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात. तर आता बघा क्वेश्चन्स कशा पद्धतीने असतात, तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सिंपल सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्सला तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं असणार आहे. तर बघा पहिलं सेंटेन्स आहे, यू आर ब्युटिफुल. आता ह्या सेंटेन्सला आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी वाक्यामध्ये व्हेरी दिलेला आहे का व्हेरी दिलेला आहे ते चेक करा. जर वाक्यामध्ये व्हेरी असेल तर हाऊने यूज करायचा, जर वाक्यामध्ये व्हेरी असेल तर व्हॉट ने वाक्याची सुरुवात करायची. जरी व्हेरी नसेल तर ही वाक्य आपण हाऊने सुरू करतो. हे बेसिक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा वाक्याची सुरुवात हाऊने केली, त्यानंतर एक्झॅक्टिव्ह आपण लिहिलं, त्यानंतर सब्जेक्ट लिहिला आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि शेवटी एक्सक्लामेटरी चिन्ह. तर सेंटेन्स कसं फ्रेम झालं, हाऊ ब्युटिफुल यू आर. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स फ्रेम करायचं असतं. त्यानंतर बघा आणखी एक सेंटेन्स बघू, इट इज व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग. आता ह्या सेंटेन्समध्ये व्हेरी दिलेला आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात आपल्याला व्हॉट ने करायची असणार आहे. वाक्याची सुरुवात व्हॉट ने केली, त्यानंतर वाक्यातील एक्झॅक्टिव्ह लिहून घेतलं, त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि शेवटी एक्सक्लामेटरी चिन्ह. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे फ्रेम करायचं असतं. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे ॲज वेल ॲज. तर बघा अगदी सिंपल टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला करायचं काय, ज्या ठिकाणी अँड दिलेला असेल त्या अँडला रिप्लेस करून तुम्हाला फक्त ॲज वेल ॲज यूज करायचं असणार आहे. तर बघा याच्यावरती काही क्वेश्चन्स बघू, म्हणजे हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर बघा सेंटेन्स दिलेला आहे, रिया प्लेस द गिटार अँड द पियानो. या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲज वेल ॲज यूज करायचं आहे. तर कशा पद्धतीने करणार, तर सगळ्यात आधी वाक्यामध्ये अँड शोधा आणि अँडला रिप्लेस करून ॲज वेल ॲज फक्त यूज करायचं आहे. तर सेंटेन्स कसं तयार झालं, रिया प्लेस द गिटार ॲज वेल ॲज द पियानो. तर बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. आणखी एक सेंटेन्स बघू, ही इज गुड ॲट पेंटिंग अँड ड्रॉइंग. या वाक्यामध्ये आपल्याला ॲज वेल ॲज यूज करायचं आहे. कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी वाक्यामध्ये अँड शोधा आणि अँडला रिप्लेस करून फक्त ॲज वेल ॲज तुम्हाला यूज करायचं असणार आहे. तर आपलं सेंटेन्स कसं तयार झालं, ही इज गुड ॲट पेंटिंग ॲज वेल ॲज ड्रॉइंग. तर बघा अशा पद्धतीने ॲज वेल ॲज हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे नॉट ओनली बट ऑल्सो. तर बघा हा देखील टॉपिक खूप इझी आहे. या टॉपिकला कसं सॉल्व्ह करायचं, तर बघा वाक्यामध्ये सगळ्यात आधी अँड शोधायचा, अँडने जे दोन पार्ट वाक्यामध्ये जॉईन केले जात आहेत ते दोघी पार्टला आयडेंटिफाय करायचं. पहिल्या पार्टच्या आधी नॉट ओनली आणि दुसऱ्या पार्टच्या आधी बट ऑल्सो. तुम्हाला फक्त एवढे यूज करायचं असणार आहे. यासाठी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघू, म्हणजे हा टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जाईल. तर बघा पहिलं सेंटेन्स आहे, ही इज इंटेलिजंट अँड हार्ड वर्किंग. आपल्याला ह्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. तर कशा पद्धतीने करणार, सगळ्यात आधी वाक्यामध्ये अँड शोधा, अँडने जे दोन पार्ट जॉईन केले जात आहेत दोघी पार्टला आयडेंटिफाय करा.
पहिल्या पार्टच्या आधी नॉट ओनली आणि दुसऱ्या पार्टच्या आधी बट ऑल्सो. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे. तर सेंटेन्स कसं तयार झालं? ही इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्डवर्किंग. तर बघा अशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायचा असतो. यावरती आणखी एक सेंटेन्स बघू. शी कॅन सिंग अँड डान्स. ह्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे. कशा पद्धतीने करणार? सगळ्यात आधी वाक्यामध्ये अँड शोधा. अँडने जे दोन पार्ट जॉईन केले जात आहेत त्या दोघी पार्टला आयडेंटिफाय करा. पहिल्या पार्टच्या आधी नॉट ओनली आणि दुसऱ्या पार्टच्या आधी बट ऑल्सो. फक्त एवढं तुम्हाला यूज करायचं असतं. तर सेंटेन्स कसं तयार झालं? शी कॅन नॉट ओनली सिंग बट ऑल्सो डान्स. तर बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे नो सुनर दॅन. आता बघा नो सुनर दॅन आपण वाक्यामध्ये केव्हा यूज करतो? जेव्हा एखादी घटना घडते आणि त्यानंतर लगेच दुसरी घटना घडते, अशा वाक्यामध्ये आपण नो सुनर दॅन हा यूज करत असतो. आता बघा यासाठी तुम्हाला एक सिंपल फॉर्मॅट लक्षात ठेवायचं आहे. तर फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे? वाक्याची सुरुवात नो सुनरने करणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, ज्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे त्या ठिकाणी दॅन आणि शेवटी रिमेनिंग वर्ब. तर असा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा ज्या वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब नसेल त्या ठिकाणी तुम्हाला डू, डज, डिड यापैकी एक हेल्पिंग वर्ब तुम्हाला वापरायचं असणार आहे. तर बघा ह्या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स बघू. तर बघा पहिला क्वेश्चन आहे, ॲज सून ॲज आय एंटर द रूम एव्हरीवन स्टार्टेड क्लॅपिंग. आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला नो सुनर दॅन यूज करायचं आहे. तर कशा पद्धतीने करणार? वाक्याची सुरुवात नो सुनरने करायची, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आपल्याला यूज करायचं आहे. तर बघा पहिल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही, त्यामुळे आपल्याला डू, डज, डिड यापैकी एक हेल्पिंग वर्ब वापरायचं असणार आहे. तर बघा दिलेलं वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे आपल्याला डिड यूज करायचं असणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर रिमेनिंग पार्ट, ज्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे त्या ठिकाणी दॅन आणि रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. तर आपलं सेंटेन्स कसं तयार झालं? नो सुनर डिड आय एंटर द रूम दॅन एव्हरीवन स्टार्टेड क्लॅपिंग. तर बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. यानंतर बघा आणखी एक सेंटेन्स बघू. ॲज सून ॲज शी ओपन द गिफ्ट शी स्माइल्ड. तर ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला नो सुनर दॅन यूज करायचं आहे. कशा पद्धतीने करणार? सगळ्यात आधी वाक्याची सुरुवात नो सुनरने करा, त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. पण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला डू, डज, डिड यापैकी एक हेल्पिंग वर्ब वापरायचं असणार आहे. तर दिलेलं वाक्य पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे आपल्याला डिड वापरायचं असणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर रिमेनिंग पार्ट, ज्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे त्या ठिकाणी दॅन आणि उरलेलं सेंटेन्स ॲज इट इज. तर सेंटेन्स कसं तयार झालं? नो सुनर डिड शी ओपन द गिफ्ट शी स्माइल. तर बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10 इंग्लिश ग्रामरचे जे इझी टॉपिक्स आहेत, ज्यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, असे सर्व इझी टॉपिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.